लहान मुलांचे जे मृत्यू होतात, त्याच्यासाठी 3 कारणं मुख्यतः असतात. एक आहे डायरिया किंवा ज्याला आपण हगवण म्हणतो. दुसरं आहे न्यूमोनिया, ज्याच्यामध्ये धाप लागते किंवा श्वास जोरात चालतो आणि ताप येतो. आणि तिसरा आहे मिझल्स किंवा गोवर. या 3 कारणांमुळे 5 वर्षाच्या आतल्या मुलांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होतात. आता आपण त्याच्यासाठी जीवाणू किंवा विषाणू म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरसना जर जबाबदार धरणार असू, तर ते फक्त तात्कालिक कारण आहे. मुख्य असं आहे, की त्या मुलांची प्रतिकार क्षमता किंवा इम्युनिटी आणि मालन्यूट्रिशन म्हणजे त्यांना न मिळणारं पोषण हे जास्त महत्त्वाचं असतं. जर एखाद्या मुलाच्या शरीरात आवश्यक घटक नसतील, तर ते मूल रोगांचा सामना करू शकत नाही. कारण जेव्हा हे बॅक्टेरिया आपल्या शरीरावरती हल्ला करतात, त्याला रोखून धरण्यासाठी शरीराची रचना मजबूत असणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे मेळघाटात लहान मुलांचे जे मृत्यू होतात, त्याचा अर्थ मेळघाटात बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त आहे असं नाहीये. तर तिथल्या मुलांच्या आहारामध्ये खूप मोठी कमतरता आहे असं आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला एक छोटासा जरी धक्का लागला आणि तो खाली पडला, तर त्याच्या पायाचं हाड फ्रॅक्चर होतं. ह्याच्यामध्ये त्याला धक्का लागणं हे तात्कालिक कारण आहे. परंतु त्या माणसाची हाडं ठिसूळ झाली आहेत, हे मुख्य कारण आहे. त्याप्रमाणे आपल्याला जे अनेक रोग होतात, त्याचं मुख्य कारण हे आपल्या शरीरात बऱ्याच आवश्यक घटकांची कमतरता आहे. थोडक्यात आपलं कुपोषण चाललेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल, खर्च वाचवायचे असतील, तर तुम्ही तुमच्या आहारावरती भर देणं आवश्यक आहे. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, फळं खा, भाज्या खा आणि चांगलं अन्न खा. जंक फूड किंवा कचरा अन्न खाऊ नका.